नाही ही छान त्याला तडे जातात. हे तडेवाले त्याला सगळ्यांची केस कापून द्यायला लागते डोक्याची होय कापे गरे. आणि यासाठी तोडताय कारण ती आपल्याला खाली दुसऱ्या ठिकाणी लावायची आहेत म्हणून. तर इथं आपली थोडीशी लावायची आहेत झाडं, थोडी लावून टाकू म्हणजे होऊन जाईल बरोबर. तर आज ढगाळ वातावरण आहे जरा. हे बघा या साईडला पूर्ण ढग दिसत असेल तुम्हाला. आत्ता वाजले सकाळचे 9 म्हणजे 9:15 झाले असतील. आणि बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आणि इथं अख्खं गवत सुकसं घालते मागच्या खळ्यामध्ये आपल्या. इथंच आपलं कावान होतं. तर एक गुरांसाठी आज ॲक्च्युली ऊन नाही आहे, थोडंसं ढगाळच वातावरण आहे, पण पाऊस पडेल असं काय वाटत नाही आपल्याला, म्हणून अक्का थोडं हे करते गवत घालते सुकसं. तर आत्ता वाजलेत 11 आणि आपल्याकडे हे बघा अण्णा आपलं झाडं फुलझाडं तोडत आहे. तर ही फुलझाडं दुसऱ्या ठिकाणी आपण लावणार आहोत. आणि यासाठी तोडताय कारण ती आपल्याला खाली दुसऱ्या ठिकाणी लावायची आहेत म्हणून. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 1 आणि गरमी खूप वाढली आहे. तर आपल्याकडे आहे ना हे बघा गरे आहेत, कापे गरे. आता आपण खातोय ते कापे गरे. तर तुमच्यातल्या खूप लोकांना आवडत असतील, कमेंट करून नक्की सांगा. आणि बरके गरे सुद्धा असतात, ते पण छान लागतात. तर आपण जरा खाऊया. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 3:30 आणि आपण चाललोय झाडं लावायला. जी मगाशी अण्णाने तोडली होती झाडं, फुलझाडं, ती आपण आता विहिरीच्या इथे आपण लावायला चाललो. तर माझ्यासोबत आहे स्वरांश, माझ्यासोबत आहे स्वरांश आणि साहिल जाधव पाराई घेऊन आहे. तर अशा आपण आता परायच्या इथं चाललोय. नाही पर्यात नाही, विहीरच्या इथे विहीरच्या इथे झाड लावायला आलो आपण. हे बघ तर आपण लगेच पोचलो इथं. त्यांनी सकाळी इथं परत घरी जायचंय का? हे पर्यात नाही, हे विहिरीच्या इथं. हे कुठं जातो? घरी. मग बायोला सांग सोडायला. तो स्वरांश आमचा गेलाय चालत चालत घरी. त्याला वाटलं पर्यात आंघोळी करायला जातोय, पण आपण आलो विहिरीच्या इथं. हे जाशील तू? सावकाश जा. काय बायोला आवाज दे, बैल बिल नाही नाही. हा हा घोरपड असेल. बाबू जाशील ना? बायोला आवाज दे. तर आपण बघूया आधी हा गेलाय का बरोबर. बायो त्याला घरी सोड आधी, त्याला घरी जाऊ दे. बघ एकदा लक्ष दे, जाऊ दे आधी घरी तो. तर स्वरांश गेलेला आहे रडत घरी. आणि आपण जाऊया फुलझाडं लावायला. हे बघा इथं ना फुलझाडं सकाळी तोडलेली होती, तीच आता आपल्याला आहे ना ही अशी बाजूने लावायची आहेत. इथे त्या साईडला लावावे लागतील. तर चला लावूया. तर आपण या आता या बेड्यातून आतो आलेलो. ही बेड आहे आणि ही आपली विहीर आहे. तर अशी ही झाडी लावलेली आहेत आपण. आता यांना पाणी घालू, मग ते फुलतील थोड्या दिवसांनी. तर इथं आपली थोडीशी लावायची झाडं, थोडी लावून टाकू म्हणजे होऊन जाईल बरोबर. हे बघा अशी आपण ही झाडं लावलेली आहेत. बघा तर ही झाडं अशी लावलेली आहेत. हे बघा ही अशी बाजूने बांधाच्या बाजूने झाडं लावलेली आहेत. आणि पोरं आहेत ना पर्यात पोहत आहेत. तर एकदा बघूया आपण इथून बघूया. हा इथून एकदा बघू. तर आपण उद्या चाललो आहे मुंबईला आणि
जरा पर्यायचे इथं होतो म्हणून एकदा सगळ्यांना दाखवूया, लांबनच बघू दे. तरी पोरं आहे तिकडं. तर फुल झाडं आपली लावून झालेली आहेत आणि आपण परत आलो घरी. या लोकांनी केस आहे ना अशी ह्या खांबात वगैरे ठेवलेले आहे. हे बघ केस आहेत. तर केसावर भांडी आपल्याकडे आज केसावर भांडी विकणारे आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गावात येतात. चांगलं आहे. पहिल्यांदा केसावर फुगा भेटायचं, आता भांडी भेटत आहे. लांजातून झाले, लांजातूनच येत आहे. हा का रोज इकडे येतात काही, म्हणजे असं कधी ना कधी? 2-3 महिन्याने. ओके 2-3 महिन्याने काय? तुम्ही कुठला, मूळचा गाव कुठला तुमचा? ओके सांगलीच आहेत काय? चांगलं आहे चांगलं आहे. तर केसावरती भांड तुम्हाला असेल टोप येईल मस्त केसावरती भांड आहे दुसऱ्या. दुसरा पण काही ना काही भांड असतं. किंवा अशी ती वाडगं येईल. हो एवढ्या वाडगाव कढई पण आहे. कडे मोठं वाडगं आहे. मोठा मोठा वाढवाय की कढई आहे? ही कढई काय बस पण त्याला वाडगं वाडगच आहे ते. पण बिचारा कान नाही एवढं पण त्याचा कान लावू आहेत का? आहेत चांगली काय काढ भांडी भांडी आहेत चांगली. केसाचं प्रमाण डबा आहे मोठ्यातला. मोठा आहे डबा. नाही ही छान आहे. छान त्याला तडे जातात भाजून. हे तडेवर हे राहील. हा ही कंपनी आता घेऊन बघा काय बोलता. तुम्हाला बघा कुठलं चांगलं वाटतंय त्यानुसार घ्या. हे कढई सारखं आहे ते घे किंवा दुसरं घे. अजून तेच पाहिजे हे थोडं. त्या डबा तो कसा आहे बघा माहिती काय? स्माइल चांगला डबा कशा हे टोप घेऊ हा? टोप ते म्हणतात टोप घेऊ का? टोप आहे, टोप बीप सगळं आहे भरपूर यांच्याकडून. तर अशा प्रकारे केसावरती भांडी. अंदर केस आहे का बघा. आणि क्या एवढेच केस आजी आज. आणि मोठं काहीतरी टोप आणि हा तो हीच आणतो नेहमी हीच आणतो जास्त. हा टूप मोठा तर मोठा घमेला आहे घे. नाही ना ती परत आहे ती परत. त्याला सगळ्यांची केस कापून द्यायला लागते डोक्याची होय, तेव्हा ती परात येईल मोठी. घेत नाही ना. नाही नाही काप नाही ते कापले नाही घेणार. कारण ते नंतर हे होत नाही बरोबर. अंदर केस नाही त्याला एवढेच केस आहेत. बरं घ्या. केसावर हे भांड घेतलेलं आहे आपण. आता कधी केस चाटते तेव्हा मोठी परात घ्या आता एकदा ती. परत काढता येत नाही. अगे ती मोठी आहे ती आता मोठी राहू आहे दे. ती काढून त्याला परत भरतंय. त्याचा घे त्यासाठी अख्ख्या वाडीचे केस लागते नाही होय. ते ना 5-6 महिने साठलं की मुंबईमध्ये आणले असतात ना. मग ते ती परत बरोबर. देतात ती. एवढं नाही त्याला अजून केस अजून एवढे पाहिजे. अजून केस लागते. मग पुढच्या वेळेस येईल तेव्हा घेईल होय नाही. परत हा. ती होती. मग केस नाही लवकर देणार. हा? काय हे अजून 3 महिने. हा, ते घे 3 महिन्यात. आता लगेच थोडी पाहिजे तुम्हाला. मग होय मी तर टकली होती. होय एवढी केस झाली. नाही ते काय ते मुंबईत यांचेच केस येतात निघत नुसते. पाण्याने हम्म